Audio Jungle. नमस्कार, मी डॉक्टर श्रीराम खाडीलकर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण बोलणार आहोत ते हृदयरोगाबद्दल. मागच्या सत्रामध्ये आपण कॅन्सरबद्दल थोडंसं विवेचन केलं. आज आपण बोलूया ते हृदयरोगाबद्दल. कॅन्सरच्या खालोखाल सगळ्या जगाला भेडसावणारा, सगळ्या जगात मान्यता पावलेला असा आजार म्हणजे हृदरोग किंवा कार्डियाक अटॅक किंवा कार्डियाक स्ट्रोक. हृदरोगाने बळी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. आता हे का होत आहे? पूर्वी आपण बघितलं तर आमच्या लहानपणी म्हणजे साधारण 30 वर्षापूर्वी, 30 ते 40 वर्षापूर्वी हृदरोग हा साधारण 50च्या नंतर किंवा 60च्या नंतरचा आजार मानला जायचा. पण आज आपण बघतोय तर अगदी 25चा तरुण पण हृदरोगाला बळी पडतोय. म्हणजे अटॅक आलेल्याचं जे सरासरी आयुर्मान आहे ते एवढं खाली आलेलं आहे. का असं होत असावं? काय याच्या मागची कारणं आहेत? आता ह्या कारणांकडे वळलं तर आपण ॲलोपॅथीमध्ये बघितलं तर ॲलोपॅथीमध्ये ते मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणून ज्याला मानतात ते त्यांचं मुख्य कारण सांगतात. पण आयुर्वेदाच्या पद्धतीने जर आपण विचार केला तर याच्यात मेटाबॉलिक सिंड्रोम हा आहेच, आणि ह्याला मुख्य कारण आहे ती आपली बदललेली जीवनशैली. म्हणजे आपण दिवसेंदिवस फास्ट फूडच्या जमान्यामध्ये वावरतोय, फास्ट फूडकडे ओढले जातोय, आपल्या खानपानाच्या सवयी बदलत आहेत, राहण्याच्या सवयी बदलत आहेत. आपलं जो दिनक्रम आहे म्हणजे रात्री एक ठराविक वेळा झोपणं, ठराविक वेळा उठणं, या सगळ्या सवयी बदललेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या सवयींचा डायरेक्टली परिणाम हा आपल्या सिस्टीम्सवर आणि त्यातही हृदयावर होतोय. आणि त्याच्यामुळेच हे हृदरोगाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ह्यालाच बरोबरीने दुसरं कारण काय आहे? तर दुसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे स्ट्रेस. आज तुम्ही बघितलात तर या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला पुढे जायचं आहे. रॅट रेसमध्ये प्रत्येक जण येतोय. आज मॉन्टेसरीमध्ये किंवा स्कूलमध्ये जाणाऱ्या छोट्या मुलाला पण टेन्शन आहे की मी आज काय करणार, अभ्यास काय करणार, मला एवढे मार्क मिळाले पाहिजेत, एवढे पर्सेंटेज मिळाले पाहिजेत. ह्या गोष्टी पूर्वी मिसिंग होत्या. याचं टेन्शन लहान मुलांना नव्हतं. म्हणजे आज अगदी 1ली-2रीतला मुलगा पण टेन्शनमध्ये वावरतो. आणि हा स्ट्रेस फॅक्टर अगदी जोरदारपणे टाळला जातोय. आणि ज्यावेळी यंग एज येतं म्हणजे तुम्ही तरुण असता त्यावेळी मग नोकरीचं टेन्शन, लग्नाचं टेन्शन, पैसा कसा मिळवायचा, त्याच्या ऑपॉर्च्युनिटीज कशा घ्यायच्या, ह्या सगळ्याच्या बाबतीत जो स्ट्रेस डेव्हलप झालेला आहे, हा स्ट्रेस हा ह्या हृदरोगाचं मुख्य कारण आहे. आयुर्वेदामध्ये चिंता याला सगळ्यात महत्वाचं कारण हृदरोगामध्ये मानलेलं आहे. हा सगळा भाग ॲलोपॅथीमध्ये मिसिंग आहे. हे तुम्हाला आयुर्वेदच सांगतं की चिंता हा जो भाग आहे हा हृदरोगाचं मुख्य कारण आहे. आणि याच्या खालोखाल तिसरा जो भाग आहे तो एक महत्वाचा भाग आहे की जो त्याच्याकडे आपण बरेचदा डोळेझाक करतो. तो म्हणजे अगदी साध्या साध्या गोष्टीपासून अगदी साध्या गोष्टीसाठी पण माणसं मेडिसिन घ्यायला लागले. म्हणजे पूर्वी समजा एखाद्याचं डोकं दुखलं, पोटात दुखतंय, तर 1-2 दिवस माणूस घरगुती उपचार करून बरा होत होता, मेडिसिनकडे जात नव्हता. आज तुम्ही बघितलं तर साधं डोकं दुखलं, पोटात दुखलं तरी लोकांना गोळी हवी असते, एखादं मेडिसिन हवं असतं, एखादं इंजेक्शन हवं असतं. थोडंसं बीपी वाढलं तर ह्या बीपीची कारण मीमांसा काय आहे बाबा, काय कारण घडलंय हे न बघता बीपी वाढलंय मग आज गोळी द्याच, अशा पद्धतीने लोकांमध्ये जो एक लवकर बऱ्या होण्यासाठी मेडिसिन वापरायची हा जो एक ध्यास सुरू झालेला आहे, हा कुठे ना कुठे आपल्याला पुन्हा एकदा आजारांकडे घेऊन चाललाय. याच्यामध्ये बरीचशी पेनकिलर्स आहेत, बरीचशी इंजेक्टेबल्स आहेत, काही अँटीबायोटिक्स आहेत, अनेकदा स्टिरॉइड्स वापरली जातात, लसीकरण केलं जातं. या सगळ्याचा एक एकंदरीत परिपाक म्हणून आपल्या शरीरातल्या सिस्टीम्सवर त्याचा विपरीत परिणाम होत असतो आणि ह्याच्यातून हार्ट बचावत नाही. त्यामुळे जेवढे तुम्ही जास्तीत जास्त मेडिसिन घेत जाता, जेवढे जास्तीत जास्त मेडिसिनच्या आहारी पडत जाता, तेवढं तुम्हाला हृदरोगाचं प्रमाण वाढण्याची शक्यता जास्त येते. हल्लीच ऑस्ट्रेलियामध्ये एक सर्वे केला गेला आणि तिथे नो मेडिसिन म्हणून एक चळवळ राबवली गेली की तिथेही असंच झालं की अगदी साध्या साध्या गोष्टींसाठी लोक मेडिसिन घ्यायला लागले. त्यांचं फूड बदललं, त्यांचं मेडिसिन बदललं, आणि ज्यावेळी ह्या सगळ्यांपासून त्यांना बाहेर काढलं गेलं तेव्हा त्यांच्यामधल्या ज्या लोकॅलिटीमध्ये आजार कमी व्हायला लागले. तर त्यामुळे ह्या तिन्ही गोष्टी म्हणजे बदललेली लाईफस्टाईल प्लस स्ट्रेस प्लस अनावश्यक मेडिसिन, जिथे आवश्यक आहे तिथे मेडिसिन घ्यायलाच पाहिजे, याच्याबद्दल कुणाचंच दुमत नाही,
पण आपण अनावश्यक मेडिसिन घेतोय का हा विचार केला तर हृदरोगाची ही जो गुंता आहे, हृदरोग होण्याची जी कारण मीमांसा आहे ती आपण नक्कीच कमी करू शकतो आणि याच्यातून नक्कीच बरं होऊ शकतो. तेव्हा पुन्हा एकदा मी असं सांगेन की आयुर्वेद फॉलो करा, त्यातही आपली भारतीय जीवन पद्धती फॉलो करा, बरोबर आयुर्वेद फॉलो करा आणि ज्यावेळी गरज असेल तेवढ्यापुरतं मेडिसिन वापरा, मग भले ते आयुर्वेदाचं असेल किंवा ॲलोपॅथीचं असेल. आणि स्वतःची काळजी स्वतः घ्यायला शिका. धन्यवाद.